नमस्कार, मी शीतल. घरच्या चवीच्या खास रेसिपीसाठी शीतल किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी केलेली आहे पुरणाची पोळी. चला तर याची कृती पाहूया. पुरणपोळीसाठी मी इथं हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे 1/2 किलो. आता याचं जे साहित्य लागणार आहे ते मी पुढं सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता याला आपण स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेऊया. मी स्वच्छ 2 पाण्याने डाळ धुवून घेतलेली आहे. मी कुकर ठेवून घेतलेला आहे, त्यामध्ये 1/2 किलो डाळीला मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता यामध्ये डाळ आपण टाकून घेऊया. डाळ छान मस्त शिजली तरच पुरण आपलं छान होतंय. एकदम गाळ डाळ शिजवायची. तर या डाळीमध्ये थोडंसं कलर येण्यासाठी म्हणून आपण थोडीशी हळद टाकायची आणि आपलं कुकर उतू जर जात असेल तर त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे ते उतू जाणार नाही. चला तर आता याला आपण झाकण लावून घेऊया. झाकण लावून मी 5 शिट्ट्या घेणार आहे. माझी 5 शिट्ट्याने व्यवस्थित चांगली डाळ शिजते, तर तुमच्या पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता. हे बघा, डाळ व्यवस्थित झालेली आहे, शिजलेली आहे मस्त. डाळ झालेली आहे, कसं मस्त छान फुटले. हे इथं पातेलं ठेवून घेतलेलं आहे, त्यावरती आपली पुरणाची चाळण ठेवून घ्यायचं आणि हे डाळ यामध्ये ओतून घेऊया. पुरणाचं येळण काढून घ्यायचं. येळण पण आपलं वायाला नाही जात, त्याची आपण आमटी बनवणार आहोत. बघा, ही डाळ यामध्ये ओतून घेतलेली आहे मी. या डाळीमधलं पूर्ण असं पाणी व्यवस्थित काढून गाळून घ्यायचं आहे आपल्याला, नाहीतर आपला चटका देताना हे खूप पातळ होईल. त्यामुळे असं हलवल्यानंतर हे गाळण खाली पडते पाणी सगळं. आता या डाळीला आपण या पुरणाच्या मॅशरनं मी मॅश करून घेणार आहे. डाळ छान शिजली तर आपलं पुरण पण छान मऊ होतंय, नाहीतर डाळ नाही शिजली तर ते पुरणाला चव पण व्यवस्थित येत नाही. त्यामुळे डाळीलाच आधी व्यवस्थित छान शिजवून घ्यायचं आहे. मस्त डाळ शिजलेली आहे माझी आणि मी हे आधीच वाटून घेत आहे. तुम्हाला अशा पद्धतीनं करायचं असेल असं करू शकता, नाहीतर या डाळीलाच आधी आपण साखर टाकून चटका देऊन घेऊ शकतो. नाहीतर मी तसं नाही केलेलं आहे, आधीच वाटून घेतलेलं आहे आणि मग चटका देणार आहे. तरी माझ्या पद्धतीने तुम्ही करून पहा. हे बघा, माझं हे पुरण वाटून झालेलं आहे. त्यासाठी इथं 1/2 किलो साखर घेतलेली आहे, 2 विलायची घेतलेल्या आहेत बारीक कुटून आणि थोडंसं जायफळ घेतलेलं आहे बारीक कुटून. हे बघा, इथं गॅसवरती मी पातेलं ठेवून घेतलेलं आहे. तर आता यामध्ये आपण साखर टाकून घेऊया. जायफळची पूड आणि विलायचीची पूड. यामध्ये तुम्हाला वाटलंच तर तुम्ही बडीशोप पण टाकू शकता बारीक वाटून. त्याला सतत हलवत राहायचं, नाहीतर हे खाली लागतं, आपलं करपण्याची शक्यता असते. याला सतत हलवत राहायचं, जेणेकरून हे खाली चिटकणार नाही, करपणार नाही. हे बघा, असं पातळ होते, घाबरायचं नाही. याला सारखं हलवत राहायचं, नंतर ना हे थोड्या वेळानं घट्ट होते. मी प्रत्येक वेळेस दाखवत राहीन, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे बघा, ते पातळ होतं, त्यामध्ये थोडंसं मीडियम घट्ट झालेलं आहे. आता आणखीन याला आपण थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे. असंच जर ठेवलं तर आपल्या पोळ्या फुटण्याची शक्यता असते. आपले हे पुरण झालेलं आहे असं घट्टसर. मी साखर टाकलेली आहे, आमच्या घरी साखरच आवडते म्हणून. तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही गूळ पण टाकू शकता, ते आरोग्यासाठी चांगलं असते गूळ खाल्लेलं. बघा, असं पुरण मी ताटात काढून घेतलेलं आहे, झालेलं आहे. हे बघा, हे पीठ चाळून घेतलेलं आहे, त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि याला मळून घेऊया छान. थोडं पाणी ऍड करून घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला. बघा,
हे पीठ छान मस्त मळून ठेवलेलं आहे मी आता. घट्ट गोळा मळून ठेवलेला आहे. बघा हे पीठ टिमून ठेवलेलं आहे, एकदम छान मऊ झालेलं आहे. आणि शक्यतो पीठ पातळच करून घ्यायचं, असं जास्त तेल टाकून घ्यायला मळून घेऊया. पीठ टिमताना आपण थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे आपल्या पोळ्या छान फुगतात आणि मऊ होतात. असं याचा पिठाचा गोळा घ्यायचा. जेवढं पीठ घेतले तेवढंच आपल्याला पुरण पण घ्यायचं आहे. त्याची अशी वाटी करून घ्यायची पूर्ण पिठाची. एवढंच पीठ घेतलं होतं, एवढाच मी पुरणाचा गोळा घेतलेला, त्यामध्ये आपण टाकून याला व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे. असं जास्त पीठ वरी काढायचं नाही, तिथल्या तिथं ज्याला व्यवस्थित असं याचं तोंड बंद करून घ्यायचं, जेणेकरून आपली पोळी फुटणार नाही. याला पिठामध्ये असं घोळून असं करून घ्यायचं. ह्याला हलक्या हाताने अशी पोळी लाटून घ्यायचं, जास्त दाब देऊन लाटायचं नाही, नाहीतर आपलं पुरण लगेच बाहेर येतं. दोन चार लाटणे मारलं की याला पलटून घेऊया आपण. हे आपला तवा गरम झालेला आहे, त्यावरती आपण असं तेल टाकून घ्यायचं. अशी पोळी टाकायची. वाव, आपली पोळी छान टम्म फुगलेली आहे. तेल पोळीला असं पसपस तेल लावलं तरच छान वाटते, छान लागते पोळी. मस्त असं आपली पोळी भाजलेली आहे. तर अशा प्रकारे आपण सगळ्या पोळ्या बनवून घेऊया. हे पहा, आपल्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत. चला तर आता ताट तयार करून घेऊया. हे बघा, आपलं झालेलं आहे पारंपरिक पद्धतीने पुरणपोळीचं ताट. आमटी, भात, भजे, कुरवडी, पापड, दूध आणि तूप पोळी. घरची चव आवडली तर लाईक आणि कमेंट नक्की करा. आईच्या हातची चव, घरगुती रेसिपी आणि खास टिप्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओची सूचना सर्वात आधी तुम्हालाच मिळेल.